नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मला पडलेला प्रश्न हा भरपूर जणांना पडला असेल की राम मंदिरासाठी आलेल्या ज्या अक्षता असतात त्यांना काय करायचं, त्यांचं काय करायचं? आपण देवाऱ्यामध्ये ठेवलेल्या आहेत, मी सुद्धा ठेवलेल्या आहेत. तर मी सुद्धा बऱ्याच जणांना विचारलं. मग मला जी उत्तरं मिळाली ते मी तुम्हाला आज सांगणार आहे की त्या अक्षतांचं काय करायचं, किंवा ज्यांना माहिती नसेल ॲटलिस्ट त्यांनासुद्धा माहिती पडेल की 2-3 उपाय तुम्ही करू शकतात त्या अक्षतांसोबत. की पहिला जो उपाय आहे तो तुम्ही सरळ विसर्जित करून द्या. विहीर असेल, आड असेल किंवा तलाव असेल, नदी असेल तुमच्याजवळ, पास जे स्रोत अवेलेबल असेल तुमच्याकडे, तर त्याच्यात तुम्ही त्या अक्षता रामाचं नाव घेऊन विसर्जित करू शकतात. आणि दुसरा एक उपाय म्हणजे की त्या अक्षता थोड्याशा भातामध्ये टाकून तुम्ही प्रसाद म्हणून त्या ग्रहण करू शकतात, इतरांनाही देऊ शकतात. आणि तिसरा उपाय म्हणजे की ज्या मंदिरात तुम्ही जाणार आहात संध्याकाळी किंवा सकाळी, तर त्या मंदिरात तुम्ही त्या देवाजवळ ठेवून या. कारण सगळ्यांना निमंत्रणं आलेली आहेत राम मंदिराच्या उद्घाटनाची. जवळच्या मंदिरात सगळे जाणार आहेत, सगळे खूप उत्साही आहेत. मी सुद्धा त्यावर व्लॉग बनवलेला आहे, तो व्लॉगसुद्धा लवकर येईल. अर्थातच एडिटिंग करायला उशीर होतो आणि थोडा वेळच लागतो, तर तो व्लॉग उद्या किंवा परवा येईलच. तसं मी सांगेलच तुम्हाला की कधी तो व्लॉग येणार आहे ते. तर तो व्लॉगसुद्धा नक्की पहा. आणि कारण खूप तिथे उत्साही आहेत सगळे, खूप म्हणजे सगळ्यांना इतका आनंद झालेला आहे की म्हणजे काही त्याच्यामध्ये म्हणजे बोलायचं कामच नाही. की सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठी प्रसन्नता आणि खूप आनंदाचा क्षण म्हणावा. की दिवाळी साजरी झाली पुन्हा एकदा. दिवाळी झाल्यानंतर परत एकदा दिवाळीचा असा सण म्हणून सगळे साजरा करत आहेत हा ऐतिहासिक दिन. की खरंच इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे, खूप वर्षांनी झालेलं आहे. तर त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि बस मग एवढंच सांगायचं होतं. आणि जर तुम्हाला त्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मंदिरात जाऊन ब्राह्मणांनासुद्धा विचारू शकता, किंवा तिथे पुजारी असतील तर त्यांना विचारून घ्या. तर त्या अक्षतांचं काय करायचं? काही जणं मंदिरात घेऊन गेले त्या अक्षता, की सरळ राम मंदिरात थेट अयोध्येला यात्रा निघाल्या होत्या, यात्रेत काहींनी दिले. तुम्ही दिले असतील तर चांगलंच आहे, पण मग ज्यांनी दिले नसतील अजूनसुद्धा त्यांच्याकडे असतील, कारण उद्घाटनाच्या दिवसापर्यंत ते आपल्याजवळ ठेवायचे असतात. तर मी सुद्धा ठेवलेले आहेत. आणि मी काय करणार आहे ते मी मंदिरात घेऊन जाणार, देवाच्या इथे अर्पण करणार आहेत ते. तर मी ते करणार आहे. तुम्हाला जे वाटत असेल करावं, योग्य वाटत असेल, किंवा मग माझ्या सांगण्यावर न जाता तुम्ही प्रत्यक्ष ब्राह्मणाला किंवा पुजारींना विचारून घ्या आणि त्यांच्याशी बोलून आणि मग निर्णय घ्या की त्या अक्षतांचं काय करायचं. आणि हां, व्लॉगसुद्धा लवकर येईल, तर तोसुद्धा नक्की पहा. तोपर्यंत जय श्रीराम.